नमस्कार मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो मलकापूर शहर खूप सुंदर आणि भारी बघू शकतो. पण इथे पण या मलकापूर शहरामध्ये असे मध्यात इथं पत्रे घरावर जे आपण पत्रे टाकतो ना, ते पत्रे वगैरे चांगले भेटतात. खूप मोठे मलकापूर शहर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तरी तुम्हाला वेळ मिळत असेल तर येऊ शकता मित्रांनो मलकापूर सिटी पाहायला. आणि पत्रासाठी प्रसिद्ध आहे. घरावर जे आपण पत्र टाकतो ना, हे मलकापूर शहर प्रसिद्ध आहे. बघू शकता आपण व्हिडिओमध्ये. होंडा कंपनी शोरूम. रक्षाताई खडसे यांचा वाढदिवस आणि बॅनर होता. खूप मोठी सिटी आहे मलकापूर मित्रांनो. जर फिरायचं जर म्हटलं तर इथं 2-2.5 तास लागून जातील मलकापूर शहर फिरण्यासाठी. मार्केट वगैरे रेल्वे स्टेशन पण इथं समोर तुम्हाला दाखवतो. रेल्वे स्टेशन समोर ट्रॉफिक जाम झाली आता. ट्रॉफिक जाम झाली. मग सांगितलं खूप मोठं शहर आहे मलकापूर. ट्रॉफिक केव्हा निघेल काय निघेल. ट्रॉफिक मोठी ट्रॉफिक लागलेली आहे. ट्रॉफिक निघाली आता. चाललो आता जळगावसाठी. मलकापूर निघालो मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ बघू शकता. पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट करा कसे वाटले तुम्हाला मलकापूर शहर. नक्कीच आपल्या मित्रांना कळू द्या. मित्रांनो मलकापूर सिटी ही किती सुंदर आहे लोकांना कळू द्या आणि कमेंट नक्की करा मित्रांनो. बाजारपेठ भाजीपाला मार्केट आहे. चला मित्रांनो, तुम्हाला आता मलकापूर सिटी दाखवलीच आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि कमेंट करून नक्कीच सांगा मलकापूर शहर हे किती सुंदर आहे असे आपल्याला कळू द्या आणि कमेंट नक्की करा. रेल्वे पण येते बरं का. रेल्वे ब्रिज पण येतं मलकापूरला येण्यासाठी. रेल्वे पण येऊ शकतो. रेल्वे ब्रिज होतं. चला मित्रांनो, आता मलकापूर सिटीतून आम्ही आता बाहेर निघालो आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला बघितलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो मलकापूर सिटी कशी वाटली तुम्हाला. चला मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट फॉलो शेअर नक्की करा. आणि चला धन्यवाद. थँक्यू.